गेल्या 8-10 दिवसांमध्ये कापसाचे दर 1000 ते 1200 रुपये कमी झालेत। कापसाचे दर वाढतील आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कापूस निघायचा असल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये साठवणुकीला सुरुवात केली आहे। गेल्या 8-10 दिवसाच्या तुलनेत कापसाचे दर 1000 ते 1200 रुपये कमी झाले, त्यामुळे शेतकरी कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा मनात धरून आहे। अशामध्येच सरकारच्या सीसीआय कडून कापूस खरेदी संदर्भात नोंदणीची अंतिम तारीख ही 27 फेब्रुवारी ठेवल्याने कापूस उत्पादक शेतकरी आता अडचणीमध्ये सापडला आहे। देशामध्ये हिरवा पिवळा झेंडा धोक्यात नाही तर संपूर्ण शेतकरी धोक्यात असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेली आहे। अमेरिकेसोबत असं झालं, ते टॅरिफ म्हणते, त्याच्यातलं आम्हाला कळत नाही। असं झाल्याबरोबर एका वेळेसच आमचे प्रत्येक तूर 9300 वर गेली होती, कापूस 8600 झाला होता, सोयाबीनही 5800 रुपये गेलं होतं। तर त्याच्यामुळे एकदम चर्चा झाल्याबरोबर प्रत्येक माल 1000 ते 1500 रुपयानं आतमध्ये आला। निराशा झाली। तुरीचा आज 7400 तूर आहे, 9300 काय जो फरक होईल 1000 1200 1500 हा फरक देणार काय? सोयाबीन 5800 होता, आज 4800 आहे, तो फरक देणार काय तुम्ही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।